ध्यान उभे विटेवरी करकटे बरी हे बोलिया पीतांबर तुलसी पीतांबर
संताशी निरवी हेची मज दे अनिक काही तुझे न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवे पायी संताच्या या संताशी निरवी हेची मज दे अनिक काही तुझे न मागू देवा पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी कहे पायावरी मस्तक हे पायावरी कहे पायावरी या वारकरी वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या मुक्त हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतले अभंग देहूचे श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर प्रकरणातील आणि सर्वांच्या परिचयाचा कधीही भजनाच्या शेवटी आपण या अभंगाची उच्चारण करून भजनाची सांगता होते तेव्हा हा अभंग पाठ नाही असा भजण्यास सापडणार नाही आणि त्याचे जर पाठ नसलं तर तो मग भजण्यास नाही आलं की लक्षात कारण हा अभंग सर्वांच्या परिचयाचा असं सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे आपण एकत्र किननिमित्त आलेलो आहोत याचं कारण जर काय असेल तर श्रीमंत काल भैरवनाथ महाराज यांचा यात्रा महोत्सव या निमित्ताने त्रिदिनात्मक पारायण सोहळा आणि नामयज्ञ या सोहळ्यामध्ये शिवललामृत ग्रंथाचं पारायण आहे त्याचप्रमाणे काकडा त्याचप्रमाणे हरिपाठ आणि रात्री कीर्तन असा भव्य दिव्य स्तुत्य असा त्रिदिनात्मक कार्यक्रम आहे म्हणजे उद्या या कार्यक्रमाची सांगत आहे यात्रेनिमित्त हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजक असणारे यात्रा कमिटी आणि तुम्ही बहिरवाडीकर ग्रामस्थ या सर्व ग्रामस्थांच्या आणि भजनी मंडळाच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे तेव्हा या सेवेकरता सहकार्य करण्याकरता या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज पवार ही आहेत त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण विजय महाराज पवार हेही हजर आहेत त्याचप्रमाणे आमचे स्नेही असणारे श्री हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज नांगरी त्यांना काही अपरिहार्य कारणास्तव ते या ठिकाणी आलेले नाहीत
तीही या गावचेच अशा प्रकारे सुपुत्र आहेत. आणि आताच ज्यांची सुंदर अशी आपण चाल ऐकली ते श्री हरिभक्तीपरायण उमेश महाराज आणि सोमनाथ महाराज पानकडे आणि तुम्ही सर्व टाळकरी. आता तुमच्या प्रत्येकाची नावं मला माहीत नाही. या लाईनला उभे असणारे आणि या लाईनला उभे असणारे सर्व टाळकरी आणि ट्रस्टी मंडळी माझ्यासमोर या ठिकाणी बसले आहेत. तेव्हा यथामते यथावकाश भगवान बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगाचा भावार्थ बघूया. विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय यांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकोबाराय हे ज्या जे देवाचे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये तुकाराम महाराज होते. कारण तुकाराम महाराजच स्वतःच्या शब्दामध्ये सांगतात की जे जे झाले देवाचे अवतार तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक अवतारामध्ये ज्या ज्या वेळेस भगवान या भूतालावर अवतीर्ण झाले त्या वेळेस तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्यांच्याबरोबर होतो. जातो येतो आम्ही देवाचे सांगात तुका म्हणे गात देवनाम. भगवंताबरोबरच आम्ही येतो आणि भगवंताबरोबरच आम्ही जातो. निद्रा करिता होतो पायी सवीची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सवी चारित फिरत सो. भगवान ज्यावेळेस श्रीसागरामध्ये शेषशयनावर निद्रिस्त असतात त्यावेळेस आम्ही त्यांच्या पायाजवळ राहतो म्हणजे पायाची सेवा करतो. राम अवतारामध्ये आम्हीच वानर होतो. तुम्ही झाले राम राजा आम्ही वानराचा भोगा. आम्ही वानराचा भोगा आम्ही वानराचा भोगा. आम्ही वानराच्या भोगा आम्ही वानराच्या भोगा आम्ही वानराचे तुम्ही झाले राम राजा आम्ही वानराचा भोगा. आम्ही वानराचा भोगा आम्ही वानराचा भोगा. तुम्ही झाले राम राजा आम्ही वानराचा भोगा आम्ही वानराचा भोगा आम्ही वानराचा भोगा. तुम्ही झाले राम राजा आम्ही वानराचा भोगा. तुकोबाराय सांगतात तुम्ही राम प्रभूचा अवतार घेतला तर आम्ही वानर झालो. म्हणजे प्रत्येक अवतारामध्ये भगवान ज्या ज्या वेळेस भूतालावर आले त्या वेळेस तुकाराम महाराज म्हणतात तधी होतो आम्ही म्हणजे त्यावेळेस आम्ही होतो. हिरण्यकश्यप पुढे नामा प्रल्हाद जान पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दाशीचे गोद. जनाबाईचा प्रसिद्ध अभंग आहे. हिरण्यकश्यप कुळामध्ये ज्या वेळेस भक्त प्रल्हाद होते त्यावेळेस मी पद्मिनी नावाची दासी होते असं जनाबाई म्हणतात. पुढच्या अवतारामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये प्रल्हादच अंगद या नावाने अवतीर्ण झाले आणि मी मंथरा नावाची दासी झाली. तृतीयांगद राम भक्त मंथरा नाम माझे भरते मारिले लाथ. अंगद म्हणजेच प्रल्हाद आणि पद्मिनी दासी म्हणजे मंथरा दासी. पुढं द्वापार युगामध्ये द्वापारी कृष्ण सेवे उद्धव जन्मला कुब्जा नाम माझे देवी अंगीकार केला. कृष्ण अवतारामध्ये उद्धव म्हणजे तुकाराम महाराज बर का लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रल्हाद तेच अंगद आणि अंगद तेच उद्धव झाले आणि त्यावेळेस मी कुब्जा नावाची दासी झाली असे जनाबाई सांगतात. कलियुगी
नामदेव हरी कीर्तनी त्याचीच सेवे लागी जन्मली जनी. कलित नामदेव हरी कीर्तनी म्हणजे कलियुगामध्ये अगोदर नामदेव महाराज आणि मी त्यावेळेस जनाबाई झाली. संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभे ते जनी, पाठी मागे डोळे झाकून उभे ते जनी. संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभे ते जनी, पाठीमागे डोळे झाकून. संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभे ते जनी, पाठी मागे डोळे झाकून संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभे ते जनी, पाठीमागे डोळे झाकून उभे ते जनी. जनाबाई म्हणतात चौगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ते जणी. परंतु नामदेव महाराजांनी भगवंतासमोर एक दिवस उभे राहून प्रतिज्ञा केली की भगवान प्रभो पांडुरंगा, ज्याप्रमाणे महर्षी वाल्मिकांनी 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं, त्याचप्रमाणे मी सुद्धा 100 कोटी अभंग लिहिणार. परंतु भगवंताने सांगितलं, बा नामदेवा, अरे त्यावेळेस आयुष्याची गणना मोठी होती म्हणे, आयुष्य मोठं होतं, त्यामुळे ते शक्य झालं. आता कलियुगात आयुष्य कमी आहे, कसं शक्य होईल? परंतु नामदेव महाराजांनी सांगितलं, मी प्रतिज्ञा केली म्हणजे केली. आणि मग सगळेच अशा प्रकारे अख्खं कुटुंब अभंग लिहायला बसलं. परंतु 96 कोटीचा अभंग झाले, 4 कोटी राहिले. आणि ते 4 कोटी अभंग लिहिण्याकरता पुन्हा नामदेव महाराजच तुकाराम महाराज या नावाने अवतीर्ण झाले आणि राहिलेले 4 कोटी अभंग लिहिले. पण ते 4 कोटी अभंग सुद्धा आता उपलब्ध नाहीत. आता फक्त 4092 शिल्लक आहेत. आलं लक्षात? प्रमाणाची संख्या सांगे 100 कोटी, उरले ते शेवटी लावी तुका. आणि तुकोबरायची महती ज्ञानोबरायांनी गायली बरं. ज्ञानोबरायांचं महत्त्व तुकाराम महाराजांनी वाढवलं आणि तुकाराम महाराजांचं महत्त्व ज्ञानोबरायांनी वाढवलं. प्रसंग ज्यावेळेस रामेश्वर भट्टाने तुकोबरायांना अभंग बुडवण्याची शिक्षा दिली आणि शिक्षा दिल्यानंतर विठाला थोडंसं चित्ताला अशा प्रकारची रुखरुख झाली, म्हणजे आपल्या भाषेत कर्मना त्यांना. म्हणून त्यांनी ठरवलं की आळंदीला जाऊन माऊली ज्ञानोबराय समोर अनुष्ठान करू म्हणून ते निघाले. परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दुपारी वैशाख महिना उन्हाने तापले आणि अनगडशहाच्या बारीमध्ये स्नानाला उतरले. पण स्नान करत असताना त्या पाण्याचा आवाज झाला आणि ते अनगडशहा फकीर म्हणजे सिद्ध फकीर होता. तो काही सामान्य फकीर नव्हता, पीठ माग्या सिद्ध फकीर होता तो. अलग लक्षात. त्याच्या शिष्याने जाऊन सांगितलं त्या अनगडशहाला की आपल्या विहिरीमध्ये तुमची जी नमाजची बारो आहे त्या बारवीमध्ये कोणीतरी स्नान करते. तो आला आणि त्या बारवीवर पाहतात तो रामेश्वर भट्ट. लगेच शाप देऊन टाकला, ऐसे ही डुबते रहो. शाप दिला, निघून गेले. पण रामेश्वर भट्ट पाण्याच्या बाहेर आले, अंगाचा दाह व्हायचा. शाप न त्या अनगडशहाचा. पाण्याच्या बाहेर आले की अंगाचा दाह व्हायचा. पुन्हा पाण्यात बुडी मारली की बरं वाटायचं. मग आता पाण्यात तरी कित्येक दिवस राहणार? तो का माशाच्या अवलाद होता का? त्याला बाहेर यावंच लागलं. शेवटी शिष्याने गळत्या धरल्या, डोळे कपडे अंगाला लावून गुंडाळले. आला कसं तरी आळंदीत ज्ञानोबरायासमोर अनुष्ठान मानलं आणि अनुष्ठान मानल्यानंतर ज्ञानोबरायांनीच रामेश्वर भट्टाला स्वप्नात येऊन सांगितलं काय
तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर जो का अवतार नामयाचा याची तुझ काही घडली रे निंदा म्हणून हे बाधा जडलीसे. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर जो का अवतार नामयाचा त्याची तुझ काही घडली रे निंदा म्हणून हे बाधा जडलीसे. तुकाराम महाराजांना तुम्ही अशा प्रकारे शिक्षा दिली अभंगाच्या वाया बुडवण्याची, म्हणून हा तुम्हाला त्रास झाला. तुम्ही तुकाराम महाराजांची शरणागती पत्करा, तुमचा दाह शांत होईल. मग रामेश्वर भट्टांनी 2 शिष्याजवळ पत्र दिलं की रामेश्वर भट्ट तुमच्या भेटीला येत आहे. शिष्य पत्र घेऊन गेले. तुकोबरायासमोर ते पत्र मानलं. तुकोबरायाने त्या पत्राला वंदन केलं की भूदेवाचं पत्र आहे, म्हणजे ब्राह्मणाचं पत्र आहे. पत्राला वंदन केलं. ते पत्र वाचून पाहिलं आणि त्याच पत्राच्या पाठीमागून 11 अभंग प्रसाद म्हणून लिहिले. त्यापैकी पहिला अभंग आहे चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होते व्यार खरे नाही खाते सर्पतया. ते पत्र अभंगाचा प्रसाद शिष्य घेऊन गेले. रामेश्वर भट्टाने नुसता एकच अभंग वाचला पाहिला, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होते. त्याच्या अंगाचा दाह शांत झाला आणि तिथून पुढं तो तुकोबरायाचा शिष्य झाला. असे तुकाराम महाराज, ज्या तुकाराम महाराजांनी प्रत्येक अवतारामध्ये भगवंताची भक्ती केली. म्हणून तुकोबरायांना जर विचारलं की तुमचं कुळदैवत काय आहे, कुठं आहे तुमचं कुळदैवत, तुमचा कुळधर्म काय आहे, कुळदैवत कुठं आहे, तेव्हा तुकोबराय आपल्या कुळदैवताचं ठिकाण सांगतात. तुका म्हणे जाते संताधिक ध्यात हे आपले कुळदैवत पांडुरंग, हे आमचे कुळदैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते संताधिक ध्यात, हे आमचे कुळदैवत पांडुरंग. बाप माय चुलता विठ्ठल भगिन्या आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे, आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही, एक धरीला चित्ती आम्ही रखमाळीचा पती. ते आमचं कुळदैवत आहे. मग तुमचं कुळधर्म काय आहे? कुळधर्म ज्ञान, कुळधर्म साधन, कुळधर्म निधान. पांडुरंग निज धर्म मुक्तीचा सवंगडा हा व सिंह तारक. असे तुकाराम महाराज
भगवंताच्या भक्तीशिवाय तुकाराम महाराजांनी दुसरं काहीच केलं नाही. अनेक काही नेणे धंदा नित्य ध्यात श्री गोविंदा रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत दिन रजनी हाती दिनरजनी हाती धंदा. काय धंदा? गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस भगवंताचे चिंतन. कारण तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वडिलाची मिराशिका देवा तुझे चरण सेवा अखंडित. आमच्या वाडवडिलांनी अशा प्रकारे तुझी सेवा केली आहे. मूळ पुरुष असणारे विश्वंभर बाबा हे भगवंताचे कट्टर अशा प्रकारचे भक्त होते. मूळ पुरुष विश्वंभर पुरुष विश्वंभर विठ्ठलाचा भक्त थोर. विश्वंभर बाबा देखील पंढरीची वारी करायचे. दर शुद्ध एकादशीला पंढरीला असायचे. शेवटी विश्वंभर बाबाचं वय झालं म्हणजे म्हातारपणामध्ये ते गेले. चालण्याची शक्ती पायामध्ये राहिली नाही. परंतु अंतकरणामध्ये तळमळ असल्यामुळे भगवंताने दृष्टांत देऊन सांगितलं की विश्वंभरा तुझं जे आंब्याचं वन आहे तुझं आंब्याचं वन त्या शेताला नाव होतं. सातबाऱ्यावर तुम्ही पहा काही शेताला नावं असतात. सातबाऱ्यावर चिकणी खळगा सानट किंवा गाढवलोळी सातबाऱ्यावर असतं बरं का नावं. तुम्ही पहा हे स्थानिक नावं म्हणतात त्याला. स्थानिक नाव असतं एक सदर. त्या स्थानिक नावामध्ये हे नावं असतात. गाढवलोळी किंवा पट्टी चाटेची पट्टी तर सातबाऱ्याला नाव असतं ठराविक नाव. तसं आंब्याचं वन नावाचं शेत होतं कोणाचं? विश्वंभर बाबाचं. आणि त्या आंब्याच्या वना शेतामध्ये तुम्ही थोडीशी जमीन उकरा म्हणे आंब्याच्या झाडाखाली तिथं मी आलेलो आहे. म्हणजे मीच आता तुझ्याकडे येतो म्हणे. तुला पंढरीला यायची गरज नाही. पहिलं महाराष्ट्रामध्ये विठ्ठल रुक्माईचं संयुक्त मंदिर जर कुठं असेल तर देहूला आहे पहिलं. आणि मग तिथं विश्वंभर बाबा काही वारकरी घेऊन गेले. तिथं उकरलं भजन केलं आणि त्या ठिकाणी भगवान स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती म्हणजे विठ्ठलाची मूर्ती आणि रुक्मिणी आईसाहेब दोघांच्याही मूर्त्या निघाल्या. आणि हल्लीचं जे देऊळ आहे देहूला त्या मंदिरामध्ये ती मूर्ती विठ्ठल रुक्माईचे स्थापन केलं आहे. पंढरपूरला आहे पण भगवान एकटेच आहेत. रखुमाई साहेब बाजूला आहेत. संयुक्त मंदिर विठ्ठल रुक्माईचं पहिलं देहूगाव. असे विश्वंभर बाबा. मग त्या विश्वंभर बाबाला अशा प्रकारे 2 मुलं हरिमुकुंदा. पण त्यांची संन्यस्त वृत्ती असल्यामुळे ते सैन्यात गेले. शूरवृत्ती असल्यामुळे सैन्यात भरती झाले. पुढं अशा प्रकारे ते सैन्यामध्ये लढाई करत असताना धारातीर्थी पडले. मग त्या धारातीर्थी पडल्यानंतर जी हरीची पत्नी होती ती
त्यांच्यावर सती गेली, पण मुकुंदाची पत्नी गरोदर होती म्हणून आमाईने सांगितलं की तू काय सती जाऊ नको. आणि मग त्या आमाईने त्या मुकुंदाची पत्नीला घेऊन परत देहुगावी आले आणि भगवंताची सेवा सुरू केली. तेव्हा अशा प्रकारे हरिमुकुंदा, त्या मुकुंदाचा पदाजीचा शंकर, शंकरचा कान्हया, कान्हयाचे बोलोबा आणि बोलोबाचे तुकोबा, अशा 8व्या पिढीमध्ये तुकोबाराय झाले. अखंड भगवंताची सेवा. आणि तुकाराम महाराज सुद्धा सतत भगवंताची वारी करायचे. अनेक वाऱ्या करत असताना त्या भक्तीचं अशा प्रकारे ऋण देवावर झालं आणि मग भक्ताला काहीतरी द्यावं असं भगवंताला वाटतं. आणि मग भगवंताने एक दिवस तुकोबारायांना विनंती केली. तुकोबाराय अशी वारीला गेले आणि भगवंतासमोर हात जोडून उभे राहिले असता तुकोबारायांना भगवंताने विनंती केली की तुकोबा काहीतरी मागा, काहीतरी मागा. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्हाला काही मागवायची सवय नाही, आम्ही काय कोणापुढं अशा प्रकारे आतापर्यंत हातभर नाही. तुकोबारायची स्पष्ट वक्ती पहा. तुकाराम महाराज स्पष्ट वक्ती होते. तुकाराम म्हणे देवा तुझी नल घे दसोडी, मला तुझं सुतळीचं तो दसोडी म्हणजे सुतळीचं तोडा. माणसं म्हणतात की नाही व्यवहारामध्ये, मला तुमचा सुतळीचा तोडा सुद्धा नको. जसं तुकोबाराय भगवंताला म्हणतात तुका म्हणे तुझी नल घे दसोडी, तुझी दसोडी सुद्धा मला लागत नाही, मला काहीच लागत नाही, मी काहीच मागितलं नाही. कारण आतापर्यंत जे जे देवाचे अवतार आहेत त्या प्रत्येक अवतारामध्ये मी होतो, पण आतापर्यंत मी काहीच मागितलं नाही. भक्त प्रल्हाद अवतारामध्ये सुद्धा काहीच मागितलं नाही. आलं लक्षात? ज्या वेळेस भक्त प्रल्हाद अवतारामध्ये हिरण्यकश्यपूला मारण्याकरता भगवंताने नरसिंह अवतार धारण केला. कारण सर्व शरीर मानवाचं, फक्त तोंड सिंहाचं, संपूर्ण शरीर माणसाचं आणि तोंड सिंहाचं. असा 11 अवतार घेतल्यानंतर हिरण्यकश्यपूला ठार केलं. पण हिरण्यकश्यपूला ठार केल्यानंतर भगवान रागाने असे लाल झाले, भयंकर डोळे असे लाल दिसायला लागले. कोणीच असं त्यांच्याकडे अशा प्रकारे जाईना. सगळे भक्त घाबरले, ब्रह्मदेव सुद्धा घाबरले. गोर 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 असा सिंहासारखा आवाज त्या ठिकाणी करू लागले. मग यांना कोण शांत करणार आता? हे तर रागावले. मग मनुष्य किती रागावला तर घरी गेल्यानंतर म्हणजे पत्नीच्या पुढं शांत होतो. म्हणून ब्रह्मदेवाने ठरवलं, आईसाहेबाला बोलावलं, लक्ष्मी आईसाहेबाला, की आईसाहेब चला म्हणे तुमचे मालक फार गरम झाले, त्यांना शांत करा. म्हणून लक्ष्मी आईसाहेब आल्या पंचरती घेऊन. ब्रह्मदेवाला विचारलं कुठं? म्हणे आमचे मालक. ब्रह्मदेवाने लांबूनच दाखवलं. कोणाला? नरसिंहाला. ते पहा म्हणे तुमचे मालक. लक्ष्मी आईसाहेबांनी त्या नरसिंह भगवंताकडे पाहिल्यावर हातातली पंचायतची ताट धडालकन अशा प्रकारे गळून पडलं. लक्ष्मी आईसाहेब सुद्धा घाबरला. लक्ष्मी आईसाहेबांनी सांगितलं आमचे मालक असे नाहीत म्हणे, एवढे आमचे मालक नाहीत ते. त्याही मागं फिरल्या, कोणीच अशा प्रकारे जवळ जाईना. त्यावेळेस ब्रह्मदेवाने भक्त प्रल्हादाला विनंती केली की प्रल्हादा तुझ्या करता हा अवतार आहे, तूच आता यांना शांत कर. मग भक्त प्रल्हाद भगवंताजवळ गेले. नाम प्रल्हाद उच्चारी कया सोडवी नर हरी, उचलून घेतला कडेवरी भक्त सुखी निवाला. उचलून घेतलं नरसिंह भगवंताने. कोणाला? भक्त प्रल्हादाला. आणि जशी गाय वासराला चाटते तसं नरसिंह भगवंताने प्रल्हादाला चाटू लागली. उचलून घेतला कडेवरी भक्त सुखी निवाला. असे तुकाराम महाराज भक्त प्रल्हाद अवतारामध्ये सेवा केली, काहीच मागितलं नाही. अंगद अवतारामध्ये काही मागितलं नाही. उद्धव अवतारामध्ये काही मागितलं नाही. नामदेव अवतारामध्ये तर काहीच मागितलं नाही. एकदा नामदेव महाराजांच्या घरी अत्यंत अशा प्रकारे हलाखीची परिस्थिती. काय करावं? राजाबाईला पंचायत पडायची, काय करावं? एक दिवस भगवंतानी केशव शेठ असं वाण्याचं रूप घेतलं आणि गोणी भरून मोहरा घेऊन गेले. मोहरा म्हणजे सोन्याचे पैसे बरं का, त्याला मोहरा म्हणायचे, सोन्याचे रुपये. किती घेऊन गेले?
एक पोत भर 20 पायल्याचं पोत, जुनं साखरेचं बरं का, हे आताचे 50 किलोचे नाही, हे पहिले पोते साखरेचे, 22 पायल्या ज्वारी बसायची त्याच्यात. असं पोत भरून सोन्याच्या मोहरा घेऊन गेले, बैलावर टाकून. लांबूनच आवाज दिला, नामदेव महाराज आहेत का घरी? राजाबाई बसले होते, थोड्या पडल्या होत्या चुलीला डोकं टेकून, कारण चूलच पेटली नाही, सगळी थंडाई होती. डोकं टेकून पडलेलं असताना बाहेरून आवाज आला, नामदेव महाराज आहेत का? आणि मग त्या बाहेर आल्या आणि सांगितलं, महाराज गेले म्हणे भाषणाला मंदिरात. कोण तुम्ही? म्हणे मी केशव शेटे. हे अशा प्रकारे गोणी उतरून घ्या म्हणे. घेतली गोणी उतरून, पाहिलं तर सगळ्या मोहरा. मग मुलाला 1-2 मोहरा दिल्या, जाय म्हणे सोनाऱ्या दुकानात मोडे पैसे करून आण. मग काय, मुलाला कपडे, त्यांना कपडे, सगळे दागदागिने, अलंकार, स्वयंपाकाचं बेत सुद्धा बदलला. आलं का लक्षात? जसं आता आम्ही हार्दे पाटलाकडे जेवण केलं तसं उत्तम स्वयंपाक. आलं का लक्षात? आणि त्याचा वास बाहेर यायला लागला. मग आणि मुलाला पाठवलं, जा म्हणे तुझ्या बाबाला घेऊन ये जेवायला. आले बाबा. बाबाने लांबूनच पाहिलं, उदबत्त्याचा घमघमाट, सरस वास, स्वयंपाकाचा वास, बाहेरूनच वासाने कळतं बरं का, पण नाक तेजदार लागत त्याला. आलं का लक्षात? कोणता पकवान आपल्या घरात शिजवलेलं आहे ते आपल्याला कळतं वासाने. तसं नामदेव महाराजांना कळलं. नामदेव महाराजांनी विचार केला मनातल्या मनात, काय भानगड आहे म्हणे, आज सगळं बदललेलं दिसतंय. घरात गेले, चौकशी केली. मग चौकशी आणि ती कळालं की कोण एक केशव शेठ आले होते आणि त्यांनी अशा प्रकारे मोहरा देऊन गेले. कुठेच म्हणे ते मोहरा दाखवले. मोहरा कोणी? राजाईने. मग यांनी लगेच ब्राह्मण बोलावले. कोणी? नामदेव महाराजांनी. दिले ना सगळे ते वाटून. पण वाटीत असताना राजाईने गाडगभर मोहरा आधीच काढून लपून ठेवल्या होत्या. त्यांना माहीत होतं हे बाबा कसे आहेत म्हणून. हे बाबा काय ठेवणार नाही म्हणे, देवाने दिला आपल्याला, पण हा बाबा काही ठेवणार नाही म्हणून एक गाडगभर लपून ठेवल्या. बाकी सगळे दिलं ब्राह्मणाला वाटून. पुन्हा चंद्रभागेत गेले, सचैल स्नान केलं आणि मग जेवण केलं. गेले पुन्हा भजन करायला मंदिरामध्ये. मग राजाईने पाहिलं की आता आपल्या मोहरा सुरक्षित आहेत का नाही म्हणून बघावं. ते गाडगे भरून ठेवले होते, त्याचे कोळसे झाले. आलं का लक्षात? कारण ते भाग्यात लागत ना. धना भाग्या कोळसे सर्पविंचू दिसे, धना भाग्या कोळसे. म्हणजे असे संत महात्मे असतात. सांगण्याचा मुद्दा, देवाने दिलं तरी ते ठेवत नाही. असे तुकाराम महाराज ते म्हणतात मला काहीच मागायचं नाही. मग भगवंताने जास्तच विनंती केली, मनशी काही मागा हेच देगा पांडुरंगा. काय? अभंगाचं प्रथम चरण. मागणी ते तुझ प्रत्याही, मागणी ते तुझ तुझ प्रत्याही, मागणी ते मागणी ते तुझ प्रत्याही, मागणी ते देशील तरी पाहे पांडुरंग,
मागणे ते तुझ्या प्रती आहे, तुझील तरी पाहे पांडुरंगा, तुझील तरी पाहे पांडुरंगा. मागणे ते तुझ प्रती आहे, येशील तरी पाहे पांडुरंगा, येशील तरी पाहे एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाही पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा, मला तू म्हणतोस माग म्हणून मी मागतो, मला हेच दे. म्हणजे चकारात्मक मागणी आहे, मला दुसरं काही नको. मागणे ते एक तुझ प्रती आहे. काय मागणं आहे? हेच मागणं आहे, मला दुसरं काही नको. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशी. तुला द्यायचंच असेल तर दे, द्यायचं असेल तर दे. माझा काही हट्ट नाही मागण्याचा, तूच उदार आहेस, तुला द्यायची इच्छा आहे. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. पण काय दे? अभंगाचं दुसरं चरण. या संतासी निरवी हे जीवन दे, या संतासी निरवी हे जीवन दे, या संतासी आणिक काही तुझे न मागो देवा. हे देवा, मला दुसरं काही नको, हेच दे. काय दे? या संताशी निरवी, म्हणजे संताच्या ताब्यात दे किंवा संताची संगती दे. निरव म्हणजे सोपव, मला संताच्या स्वाधीन कर. माझं दुसरं काहीच मागणं नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी अत्यंत महत्त्वाची मागणी मागितली आहे. आलं का लक्षात? तुकोबारायांना भगवंतांनी सांगितलं, अहो तुम्हाला संताची संगती करायची, तुम्हाला संताच्या संगतीत जायचं, तर तुम्ही संताची संगतीत जाऊ शकता ना. तुम्हाला कोण अशा प्रकारे बंधन केलं? आलं का लक्षात? तुम्हाला संताची संगती करायची ना, मग जा ना तुम्ही संताच्या संगतीत. कोण तुम्हाला आडवं आलंय? पण तुकाराम महाराजांनी सांगितलं, कोण संत आहे आम्हाला कळत नाही ना. आलं का लक्षात? आणि म्हणून तर फसगत होते. आम्हाला सुद्धा खरे संत कळत नाही. आलं का लक्षात? कारण संत हे स्वतः म्हणतच नाही आम्ही संत आहोत म्हणून. कारण ज्ञानोबाराय म्हणतात, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशेपण मिरवी आवडोनी. ते मुद्दाम अशा प्रकारे वेड्यासारखं वागतात, शिव्या देतात, काहीतरी अशा प्रकारे किळेस्वानी राहतात. काही काही संत, अनुभूतीचे जे संत आहेत, त्यांच्याकडे पाहिलं तर ते आपल्याला संत म्हणून वाटतच नाही. आलं का लक्षात? फाटकेची वस्त्र तुटक्यावा, फाटकेची वस्त्र
तुटत्या वाहनी. हिंडत शेराना परब्रह्म, हिंडत शेराना परब्रह्म, हिंडत श्रीरामा परब्रह्म, हिंडत श्रीरामा परब्रह्म. हिंडत शेराना परब्रह्म, हिंडत शेराना परब्रह्म, हिंडत श्रीरामा परब्रह्म, हिंडत श्रीरामा परब्रह्म. असोनिया ब्रह्म राखिये गाई, असोनिया ब्रह्म राखिये गाई, ब्रह्म राखिये गाई, असोनिया ब्रह्म आसुनिया ब्रह्म वळी तशी गाई, साक्षात ब्रह्म. परंतु गायी वळत होते. म्हणजे कोणतीही क्रिया करतात, आपल्यामध्ये राहतात, आपल्यासारखा व्यवहार करतात, परंतु आपल्यापासून वेगळे असतात. दिसायला आपल्यात राहतात, पण आशायला भगवत भक्तीमध्ये असतात. जसे जगा हा? संत नव्हती जगा, संत नवती जगा मानसा समुद्र नदी नवे पैदा समुद्र नदी नवे धक्का 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 आशा मानसाच्या सारीके समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नवती जगा मानसारख्या सारिकी. कावड प्रकरणातील हा अभंग आहे. आहा रे भाई, त्याचं चरण आहे. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा. हे फक्त दिंडीच्या वाटेनेच ऐकायला भेटत होते, आता नाही भेटत ऐकायला. आलं का लक्षात? संत नवती जगा मानसा त्या सारिखी. संत माणसासारखे दिसतात, उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. सत्यवादी करी संसार सकळ आदित्य कमळ जळीसे. अशी संत महात्मे तुकोबाराने सांगितलं, देवा आम्हाला संत कळत नाही, तुला कळतात. देवाला कळतात फक्त संत कोण आहे, आणि संताला कळतात संत. तुम्हा आम्हाला संत कळत नाही. म्हणून तर आपली काय होते, फसगत होते. ज्ञानोबारायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. कोणी एक प्रवासी पिढीला स्नेहाळू देखीला बेगवातेने तयाचे ते स्नेह लाविता पयांगी सर्जा सर्वांगी तैसे झाले. हे ना तैसे झाले, हे ना तैसे झाले. ज्ञानोबराय म्हणतात, कोणी एक प्रवासी पिढीला दिवसभर प्रवास करून दमला, संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय ठणकायला लागले, दुखायला लागले. पत्नीने पाणी गरम करून हातपाय धुवायला दिलं, पण त्याचे पाय काय शांत होईना, सारखे पायाचे अशा प्रकारे दाह होऊ लागले, म्हणजे आग व्हायला लागली. म्हणून त्याने पत्नीला विचारलं, अरे जरा घरामध्ये काही तेल आहे का म्हणे. तेलाने मर्दन तरी कर. तिने सांगितलं 8 दिवस झाले गोड तेल नाही म्हणे कालवणाला, बिन तेलाचं कालवण करते म्हणे. खोबऱ्याचं तेल तर नाहीच म्हणे, किती दिवस महिनाभर झाले खोबऱ्याच्या तेलाच पत्ता नाही म्हणे, गोड तेल नाही. खोबऱ्याचं तेल नाही, गोड तेल नाही. पूर्वी घासलेट मिळत होतं, आता नाही मिळत. त्याने विचारलं घासलेट आहे का, तिने सांगितलं घासलेट कुपनवर गेलं म्हणे, ते मिळत नाही. मग तिने सांगितले बीपी आहे म्हणे घरात. त्याने सांगितलं ठेच म्हणे बिब्यान काढ त्याचं तेल आणि लाव माझ्या पायाला, चांगलं चिवळून काढ. मग तिने चांगले मूठभर बिबे घेतले, कचा 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 ठेचले, त्याचं तेल काढलं आणि त्याच्या सर्वांगाला लावलं. मग त्याचं दाह शांत झालं का सुजला सर्वांगी तैसी झाली. तसं ज्ञानोबराय सांगतात,
तो सुजला सर्वांगाने. तसं आपण आमच्या ग्राम्य भाषेत एक म्हण आहे. काय म्हणे आपल्या ग्राम्य भाषेत? हुरळी मेंढी लागली लांडक्याच्या नादी. आता लांडक्याच्या नादी मेंढी लागल्यावर ती जिवंत राहीन का? कसं आपलं होतं, आपण कोणाच्या नादी लागलो? तापत्रय तापले गुरु ते दिवशीले भगवे दे कोणी म्हणती तारा स्वामी. भगवे दे कोणी म्हणती तारा स्वामी. तापत्रय तापले गुरु ते दिवशीले भगवे दे कोणी म्हणती तारा स्वामी. भगवे दे कोण म्हणती तारा स्वामी. तारा स्वामी. शोभदार तिकडे काय करता? इकडे या. शब्दार्थ हरा विठाला 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 तुम्ही आमचे बॉडी गार्डन इतकं लांब भरून कस काय म्हणे? इथं फुल द्यायला कोणी नाही ना. विठाला असो विनोदाचा भाग सोडा. मी काय महत्वाचा मुद्दा सांगत होतो की देवाला संत कळतात आणि संताला संत कळतात. म्हणून भगवंताने तुकोबारायाने भगवंताला विनंती केली की तुकोबाराय म्हणतात, देवा या संताशी निर्वी हेची मज देई. संताच्या संगतीत मला द्या. काय? गुळ द्या. विठाला कारण काय आहे, 8 दिवस झाला आम्ही गाथा पारायण करतो. ते पारायण गाथा पारायण 4 तास वाचावंच लागत आहे, तेव्हा उरकत आहे. त्या पारायणामुळे आवाज थोडा पॅक झाला. हा गुळ खाल्लं की बरं वाटतं. तुम्ही गेले तिकडे निघून. या संताशी निर्वी हेची मज देई. तुकोबाराय संत संगतीची मागणी का करतात? की संत संगतीने थोर लाभ झाला. संताच्या संगतीमध्येच खरा लाभ आहे बरं. इतराच्या संगतीमध्ये आपल्याला काहीच फायदा होत नाही. एरती माईके दुःखाची जनते नाही आधी अंत्य अवसान. इतराच्या संगतीमध्ये दुःख आहे. संत संगती दे चरण सेवा. जेणे हा तुझा विसर न पडावा. हाची भाव माझी आजीवा. पुरवी देवा मनोरथ. संगती दे चरण सेवा. अनेक काही नाही मागणे. देवा आमचं म्हणणं दुसरं काहीच नाही. सुख संपत्ती राज्य चाड धने साकडे न पडे तुझ देणे. तुझे भक्त विन माय बापा. पण संत संगती दे नरके मुक्ती आणि संपदा. संत संगती सदा सदा. म्हणजे सतत संताची संगती. कारण का? संत संगतीने थोर लाभ झाला. देवही भेटला पांडुरंग. संताच्या संगतीमध्ये देवाची प्राप्ती होते. जेणे हा गोपाळ कृपा कर. जेणे हा गोपाळ कृपा कर. त्याची माझे हिता करती सकळ. त्याची माझे हिता करती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा कर. जेणे हा गोपाळ कृपा हिता करती सकळ. त्याची माझे
कोण भेटतो भगवत प्राप्ती होते. अनायासे म्हणजे सहज सहज संत उपदेश करतात आपल्याला. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. सायास करून शिकवतात म्हणजे प्रयत्न करून. किती ढ विद्यार्थी असू द्या, ढ म्हणजे ढगाचा ढ, त्याला काहीच येत नाही. किती वेळेस सांगा त्याच्यावर काही परिणामच होत नाही. आम्ही विनोदाने सांगत असतो, काही एक पाठी असतात म्हणजे एकदा वाचलं त्यांचं पाठ होतं. काही द्विपाठी असतात म्हणजे दोनदा वाचलं तर पाठ होतं. आणि काहींनी किती वेळेस वाचलं तरी पाठच होत नाही. असे 3 वर्ग आहेत. अशा जरी असला किती वेळेस वाचलं तरी त्याचे पाठ होत नाही. पण त्याला सुद्धा संत महात्मे शिकवतात. कसं शिकवतात? उदाहरण सांगतो तुम्हाला. एक शिष्य संताकडे शिकत होतं संस्कृत शिकायला गेल्यानंतर संस्कृत फार अवघड आहे. त्याच्यात जोड शब्दाचा सारा कारभार आहे. आपण गीतापाठामध्ये ऐकत असतो, पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन नसनन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृहन निमिषण निमिषण नपी. हे एकच अक्षर आहे इथून तिथून, पण ते तुकडे तुकडे करून वाचावं लागत. अलग लक्षात. म्हणून ब्राह्मण शब्द त्याला शिकत होते. कोणाला? त्या शिष्याला. कोण? ते संत महात्मे त्याला म्हणायचे ब्राह्मण म्हण. पण त्याला काही ते ब्राह्मण म्हणता येईना, तो बामणच म्हणायचा. जोड शब्द येईना ना. अरे त्या तीनदाच म्हणजे अरे ब्राह्मण म्हण. तो म्हणायचा बामण. बामण नाही बाबा, ब्राह्मण आहे. ते ब्राह्मण शब्द सुद्धा कसा लिहायचा हे आपल्याला अजूनच लिहिता येत नाही. आपण आणि मग त्याला ह जोडतो. तसा शब्द नाही ब्राह्मण. आधी ह आहे आणि त्याच्या पोटात म आहे. आलं कसं? त्याला ब्राह्मण म्हणतात. मग संत महात्म्याने त्याला विचारलं, तू घोडा पाहिला का म्हणे? त्यांनी सांगितलं, हा घोडा पाहिला म्हणे, आमच्या घरीच आहे घोडा. घोड्याला सकाळी सकाळी काय देतात म्हणे? काय देतात म्हणे? हरभरे. आणि मग हरभरे त्या घोड्याला खायला दिलात. नंतर त्याच्या तोंडाला ते लावलेलं असतं, त्याला काय म्हणतात? तोबरा. त्याला काय म्हणतात? तोबरा. आणि म्हण तोबरा. म्हण तोबरा. तो ब्राह्मण. म्हणता म्हणता तो ब्राह्मण झाला ना फिट शब्द. करोनी सायास शिकविते. असा ढगातलं ढ. त्याचं नाव आहे कोण? गाववा. संतनाथ महाराजांकडे त्या गाववाची आई त्या गाववाला घेऊन गेली. एकदम ढ गाववा म्हणजे त्याला काहीच येत नव्हतं. पण तो रोज पुरणपोळी मागायचा खायला. माझ्यासारखं गोड घाशा होता तो. मला किती गोड खायला दिलं तर मी कंटाळत नाही, कारण मला डायबिटीज नाही ना, साखर नाही मला. तसं तो गोड घाशा होता. तो आज आईला रोज पुरणपोळी मागायचा. आणि तिची गरिबी होती, तीच मोलमजुरी करून पोट भरायची कसं तरी. त्याला रोज पुरणपोळी खायला देणार. तिला माहीत होतं नाथ महाराजाकडे रोज पुरणपोळीचं नैवेद्य भगवान म्हणजे विजय पांडुरंगाला होतो. ती त्या पोराला घेऊन गेली. कोणाकडं? नाथ महाराजाकडे. आणि नाथ महाराजांना सांगितलं, महाराज याला तुमच्याकडे राहू द्या म्हणे. हा रोज मला पुरणाची पोळी खायला मागतो म्हणे. मी गरीब परिस्थिती, मीच लोकांच्या कामाला जाते म्हणे, माझं पोट भागवते. याला कुठून देऊ म्हणे रोज पुरणाची पोळी. नाथ महाराजांनी सांगितलं, काय हरकत नाही आई साहेब, त्याला माझ्याकडे राहू द्या. रोज माझ्याकडे पुरणाची पोळी होती. आणि त्या गाववाला सांगितलं, गाववा काही करायचं नाही इथं काम, फक्त पुरणपोळी खायचं. गावरान तुपाबरोबर पोळ्या खायचा रोज. एका महिन्यात तो सफरचंद सारखा झाला आणि लाल बुंद. रोज तुपाबरोबर पोळ्या खायच्या. नाथ महाराजांची श्रीमंती होती. किती श्रीमंती होती नाथ महाराजांची सांगू का? भयंकर श्रीमंती होती. त्यांच्यासारखे श्रीमंत संत फक्त नाथ महाराज. नाथ महाराजांचं पुराण ऐकायला लोक यायचे. जेवढे लोक यायचे तेवढ्या लोकांना नाथ महाराज रोज प्रत्येक श्रोत्याला वगराळ भरून साखर द्यायची. किती? वगराळ भरून. हे आताचे वगराळे नाही बरं का, स्टीलचे. ते आपल्या लहानपणी होते पितळाचे वगराळे. ते पितळाच्या वगराळ्याकडे तुम्ही पहा, आठवा ते वगराळे. त्या एका वगराळ्यामध्ये 1 किलो साखर बसत होती. एवढं मोठं ते पितळाचं वगराळ. आणि असं रोज
एका सुरात्याला वागराळ करून साखर द्यायचं. कोण? नाथ महाराज. श्रीमंती तशी होती. असे नाथ महाराज श्रीमंत रोज पुरणपोळी गावरान तुपाशिवाय खायलाच नाही. 12 वर्ष नाथ महाराजांनी त्याला पुरणपोळी घातली, पण काम काही सांगितलं नाही बरं, अजिबात काम नाही. पण नंतर संतांच्या घरचं अन्न खाऊन 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 त्याच्यावर परिणाम झाला आणि मग त्याने विचार केला, त्याच्या अंतःकरणात वृत्तीत त्यानेच विचार केला की आपण एवढे 12 वर्ष झाले म्हणे रोज गावरान तुपाबरोबर पोळी खातो, खुशाल झोपतो, काहीच काम करत नाही. मग तो पुढं 12 वर्षानंतर नाथ महाराजांना पूजेत पाणी आणून द्यायचा, फुलं आणून द्यायचा, गंध उगाळून द्यायचा, अशी कामं त्याने सुरू केली. आणि शेवटी एक दिवस नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिण्याकरता घेतलं आणि भावार्थ रामायण लिहित असताना अरण्यकांड सुंदरकांडापर्यंत लिखाण गेलं. आणि मग नाथ महाराजांनी सांगितलं श्रोत्यांना की श्रोते मंडळी, उद्या आम्हाला वैकुंठाला जायचं म्हणे, म्हणजे आम्ही जिथून आलो तिथं आम्हाला जायचं. आणि मग श्रोत्यांनी विचारलं, अरे महाराज हे रामायण कोण पूर्ण करणार म्हणे? तुम्ही लिहायला घेतलं रामायण, भावार्थ रामायण, आणि भावार्थ रामायण तर काही पूर्ण झालं नाही लिखाण, त्याचं काही कांड शिल्लक राहिलेत. आणि जवळच गाव मात्र रोज ऐकायला बसायचं बरं का, काय पोथे ऐकायला बसायचं नाथ महाराजांच्या जवळ, असं सिंहासनाजवळ. मग हे काय म्हणे, गाववा असं जवळच बसला होता. त्या गाववाच्या मस्तकावर हात ठेवला कोणी? नाथ महाराजांनी शक्तिपात केला आणि सांगितलं, हा गाववा काय राहिलेलं रामायण पूर्ण करीन. लोकांना माहित होतं गाववा हा काय पोळ्या खाणारा पाठ्या, पंक्ती पठाण आमच्या भाषेत, हा पंक्ती पठाण आहे, हा काय रामायण लिहिणार. पण होता तुमची कृपा, पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा घाट, कृपा कटाक्षी न्याहाडिले, आपुले पदे बैसविले, बाप रखुमा देवर विठ्ठले, भक्तादि धले वरदान. कृपा कटाक्षी न्याहाडिले, कृपा केली त्याच्यावर. आणि मग त्या गावबानी राहिलेलं रामायण पूर्ण केलं. तुम्ही आम्ही सगळे आपण भावार्थ रामायण वाचतो, पण आपल्याला सुद्धा कळत नाही कुठपर्यंत भावार्थ रामायण नाथ महाराजांनी लिहिलं आणि तिथून पुढं गावबानी कुठं लिहिलं, म्हणजे कोणते प्रकरण लिहिले हे आपल्याला अजूनही सांगता येत नाही, म्हणजे कोणाला सांगता येत नाही. इतकं डिटेल जसं नाथ महाराजांची वळी तशीच गावबानी लिहिली. कारण का? संत कृपा. हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देवनी केला, प्रसाद देवनी केला सुखी सुखी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. जसं गाववाला नाथ महाराजांनी कृपा केली, तसंच श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य यांनी सुद्धा आपल्या शिष्यावर म्हणजे त्रोटकाचार्यावर कृपा केली. त्यांचं गोष्ट सांगतो, 2 मिनिटं भजन करा. विठाला विठाला जगद्गुरु शंकराचार्यांची 4 शिष्य, त्या 4 शिष्याची नावे पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य, हस्तामलकाचार्य आणि त्रोटकाचार्य. या त्रोटकाचार्याचं अगोदरचं नाव आनंदगिरी होतं, नंतर त्याला त्रोटकाचार्य नाव पडलं. पण असा हा आनंदगिरी सगळ्यात मंदबुद्धी, म्हणजे त्याला काही कळतच नव्हतं, किती वेळ सांगितलं तरी त्याच्या लक्षात बसत नव्हतं.
म्हणून आनंदगिरी काय करायचं, पूर्वी सुद्धा आमच्या काळात बरं का मराठी शाळेला दुपारून गणिताचा विषय असायचा. आलं का लक्षात तुमचं? गणित विषय असायचा. आणि मग ज्याचं गणित कच्चं, ज्याला काही गणित येत नव्हतं, तो मुलगा मग गुरुजीला म्हणायचं, गुरुजी मी तुमच्या घरी दळून आणायला जाऊ का? ते गुरुजीच्या घरचे कामं करायला सटकून जायचे, कारण मार चुकवण्याकरता. तसा हा आनंदगिरी याच्याकडे सगळे आश्रमातले कामं, कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, कारण काय मंदबुद्धी. मग एक दिवस प्रसंग असा, आनंदगिरी, आता आनंदगिरी नाव लक्षात ठेवा. हा आनंदगिरी जगद्गुरु शंकराचार्यांची कपडे धुण्याकरता गंगेवर गेला आणि पाठाची वेळ झाली, पण तो काय आला नव्हता. म्हणून या बाकीच्या तिघांनी विनंती केली कोणाला, जगद्गुरु शंकराचार्यांना, की गुरुजी पाठाची वेळ झालेली, 8 वाजले, पाठाची वेळ झाली का 7:30 वाजता आपलं पाठ असतं देवगडला, 7:30 वाजले, पाठाची वेळ झाली म्हणे. मग गुरुजींनी सांगितलं, पाहिलं इकडं तिकडं, ते आनंदगिरी दिसला नाही त्यांना. मग जगद्गुरु शंकराचार्य म्हटले त्या ठिकाणी का अरे तो आनंदगिरी अजून आला नाही म्हणे कपडे धुवून, तो आल्यावर पाठ सुरू करू म्हणे. मग या तिघांनी काय उत्तर दिलं ते ऐका. हे तिघ म्हटले, हा आनंदगिरी पाठात असला काय आणि नसला काय सारखाच म्हणे, त्याला काय येतं. जगद्गुरु शंकराचार्यांनी यांचं अंतकरणातले ओळखलं की यांना ते हरभऱ्याला फोस घाटा असतो ना, त्याच्यात काहीच नसतं, पण मला टबुका असतो, तसे यांना दंभ झालाय म्हणे. मग एक जगद्गुरु शंकराचार्यांनी ओळखलं आणि निक्षून सांगितलं, आनंदगिरी आल्याशिवाय पाठ सुरू होणारच नाही म्हणे. गप बसले ना मग येते गजन. तेवढ्यात आनंदगिरी आला, शंकराचार्यांचे कपडे त्याने बाहेर वाळायला टाकले, आला आणि साष्टांग दंडवत घातलं. कोणाला? जगद्गुरु शंकराचार्य. साष्टांग हे करी दंडवत श्री संताचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. आणि दंडवत घातला असता शंकराचार्याने त्याला उठवलं आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवला, कृपा दृष्टी केली, म्हणजे कृपा केली त्याच्यावर, आणि सांगितलं, हे आनंदगिरी व्यासपीठावर तू बस म्हणे. व्यासपीठावर त्याला बसवून आजचा पाठ तू सांग. कशाचा पाठ? ब्रह्मसूत्राचा. आणि मग तो आनंदगिरी व्यासपीठावर बसला आणि हे तिघ समोर बसले ऐकायला, आणि सुंदर असा पाठ सांगितला. कोणी? त्या आनंदगिरीने. त्रोटक शब्दात पाठ सांगितला, म्हणून तिथून पुढं त्याचं नाव त्रोटकाचार्य पडलं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की मला संतांच्या संगतीत सोपवा, म्हणजे संतांच्या ताब्यात द्या, त्याच्याशिवाय माझं कल्याण होणार नाही. या संताशी निर्वे हेच मज देई आणि तुझे काही न मागो देवा. मला दुसरं काहीच नको, मला फक्त संतांची संगती द्या. आणि मला माहीत आहे तुम्ही उदार आहात, हे शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे आता उदार तू होय, तुका म्हणे आता उदार तू होय, तुका म्हणे आता उदार तू होय, म्हणे आता उदार तू होय, तुका म्हणे आता उदार तू होय, आता उदार तू होय, तुका म्हणे आता उदार तू होय. मज ठेवी पायी संताची या, मज ठेवी पायी संताची या, मज ठेवी पायी संताची या संताची निर्विहेची मज केली, या संताची निर्विहेची मज केली. मज ठेवी पायी संताची या, 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 या संताची निर्विहेची मज केली, या संताची निर्विहेची मज केली. अनेक तुझे काही न मागो देवा,
तुझगा या संतांनी तुझे काही न मागो देवा या संताशी निर्भीची मद घे, या संताशी निर्भीची मद घे.
कुमारी दार ढोकार कुमारी जय ढोकार ढोकार कुमारी अरे ढोकार कुमारी ढोकार कुमारी ढोकार कुमारी ढोकार कुमारी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी श्री समर्थ सद्गुरु बोला मायबाप टाळी वाजवा श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी 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 महाराज श्री समर्थ सद्गुरु नियोजित आपली वेळ संपलेली आहे. एका मिनिटात शेवटच्या चरणाचं भावार्थ थोडक्यात सांगतो की तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताच्या संताच्या पायाजवळ मला ठेवा. म्हणजे पाय स्वरूप ज्ञानाचं स्वरूप आहे. संतांचे पाय म्हणजे संताजवळ असणारं ज्ञान. त्या ज्ञानाची प्राप्ती मला होण्याकरता मला संताच्या स्वाधीन करा. ही शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज मागणी करतात. कारण का तुकाराम महाराज म्हणतात तू उदार आहे. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत ही थोरी गरजेचा ती पवाडे. किंवा तुका म्हणे कृपावंत इच्छिले पूर्वी मनोरथ रिद्धी सिद्धी मोक्ष देत शेखी संगा पुल्या सर्व सिद्धींचा दातार. अशा प्रकारे माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अभंगाचा यथामती भावार्थ तुमच्यासमोर सादर केला. झालेली सेवा अधिष्ठान देवत असणारे भगवान श्रीमंत काल भैरवनाथ आणि तुम्हा सज्जनांच्या चरणी सेवा समर्पण करून सेवेस पूर्णविराम. विठ्ठल जय जय पत्रिका पत्रिका